हॅलो. या लेक्चरमध्ये आपण जून जुलै 2026 ची अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमीचं रिव्हिजन करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपलं आहे भारतीय रेल्वे. आता ह्याचं एक पीआयबी मध्ये डॉक्युमेंट आलं होतं ज्यांनी पूर्ण आपल्या भारताची हिस्ट्री कशी आहे ते तिथे सांगितलं होतं. तर ते आधी आपण बघून घेऊ एकदम थोडक्यामध्ये. बाकी जे स्टॅटिक आहे ते तुम्हाला तुमच्या पुस्तकामधून करायचंच आहे. ठीक आहे. तर हे आधी आपण जे स्टॅटिकचा पार्ट आहे तो थोडा बघून घेऊ. हे पीआयबी मध्ये दिलेलं आहे तेवढंच आहे. ठीक आहे. आता हे जवळपास सगळ्यांना माहित आहे की आपली जी रेल्वे आहे तर ती 16 एप्रिल 1853 ला पहिल्यांदा धावली होती. कुठपासून? मुंबईपासून तर ठाण्यापर्यंत. मुंबई ते ठाणे. ठीक आहे. तर हे जवळपास सगळ्यांनाच माहित असतं. आता याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, डबे 14 होते आणि त्याच्यातले 3 लोकोमोटिव्ह. ठीक आहे. सिंध, साहिब आणि सुलतान. लोकोमोटिव्ह काय? जे इंजन असतं पुढे ते. तर हे सिंध, साहिब आणि सुलतान ह्याच्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. तर त्याच्यामुळे हे पीआयबी मध्ये आहे ते टाकलेलं आहे. ठीक आहे. आता पीआयबी मध्ये हे नाही टाकलेलं आहे, त्यांनी फॉकलँड टाकलेलं आहे आणि हे पीआयबी मध्ये चुकीचं दिलेलं आहे. फॉकलँड जे होतं तर ते होतं काय, आपलं पहिलं टेस्टिंग वालं. म्हणजे ठीक आहे, ज्याच्यावर टेस्टिंग आपण केली होती, पहिलं जे इंजिन होतं टेस्टिंग केलेलं, तर ते इंजिन फॉकलँड होतं, फॉकलँड नावाचं. पण जे पहिल्यांदा डबे धावले होते त्याचे जे लोकोमोटिव्ह होते ते 3 होते, सिंध, साहिब आणि सुलतान. ठीक आहे. त्याच्यानंतर रेल्वे कंपनी कोणती? ग्रेट इंडिया पेनिन्सुलर रेल्वे, हे पण सगळ्यांना माहित असेल. हा, आता रेल्वेचे जे गेजेस असतात, म्हणजे आता ही रेल्वे जी ट्रेन आहे, ट्रेन जी चालते तर ह्याची पटरी आहे, तर ही पटरी, तर त्याला गेजेस असतात ते. ठीक आहे. तर ह्या दोघांमधले जे डिस्टन्स, समजा ही पटरी आहे तर ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला थोडंफार माहिती पाहिजे. ठीक आहे. कारण की आता जे ब्रॉड गेज आहे त्याचं पूर्ण जवळपास 100% विद्युतीकरण झालेलं आहे. पूर्ण 100 नाही झालंय, 99.6% झालेलं आहे. ते आपण पुढे बघूच. ठीक आहे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. रेल्वे नेटवर्क किंवा गेज, तर ब्रॉड गेज असतं ते 1.676 मीटर असतं. त्याच्यानंतर मीटर गेज आहे हे 1 मीटर ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर नॅरो गेज आहे 0.7 आणि 0.6. ठीक आहे. आणि स्टँडर्ड गेज आहे ते 1.4.35 मीटर. ठीक आहे. आता महत्वाचे काही ऐतिहासिक टप्पे होते, म्हणजे काय काय झालेले, तसं बरेचसे ऐतिहासिक टप्पे होते ते तुम्हाला माहित पाहिजे, जे की तुमच्या स्टॅटिकच्या पुस्तकात असतील. पण हे जे पीआयबी मध्ये दिलेले आहे ते तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे. 1871 ला काय झालं होतं की भारताचा जो मीटर गेज आहे, हा जो मीटर गेज आहे 1 मीटरवाला, तर तो अधिकृतपणे दुसरा प्रमाणित गेज किंवा स्टँडर्डाइज गेज म्हणून स्वीकार करण्यात आला होता. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते 1 मीटरवालं. ठीक आहे. त्याच्या अगोदर पण एक होतं कोणतं स्टँडर्ड गेज, ते होतं ब्रॉड गेजवालं. हे स्टँडर्ड गेज त्याच्या आधीच आपण ठरवलं होतं. ठीक आहे. त्यानंतर 1881 ला दार्जिलिंग हिमालयन रेल्वे सुरू झाली होती. त्याच्यानंतर 1895 ला भारतात बांधण्यात आलेले पहिले वाफेचे लोकोमोटिव्ह होतं. म्हणजे आधीचं हे जे फॉकलँड वगैरे होते ते आपण दुसरीकडून इम्पोर्ट केलेलं होतं, पण आता हे जे आहे पहिल्यांदा भारतात वाफेचे इंजिन बांधलेले होते. ठीक आहे. कधी? 1895 ला. त्याच्यानंतर 1825 ला काय झालं, भारतातील पहिली विद्युत रेल्वे आली. आता रेल्वेची आपण बघतो, ज्या रेल्वेने वगैरे जातो तर मोस्टली इथे विद्युतीकरण झालेलं आहे. ठीक आहे. विद्युत किंवा विजेवर चालत असतात ते. तर सगळ्यात आधी विजेवर चालणारी कधी आली होती? 1925 ला. बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस ते बॉम्बेच एक कुर्ला हार्बर आहे तिथपर्यंत. ठीक आहे. तर ही 1925 ची गोष्ट आहे. तर तेव्हापासून आतापर्यंत डायरेक्ट 99.6% ब्रॉडगेजचं काय विजीकरण झालेलं आहे किंवा विद्युतीकरण झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प. हा सेमी हायस्पीड म्हणजे जवळपास 220 ची टेस्टिंग आहे आणि 220 किलोमीटर पर आवर किंवा 180 किलोमीटर पर आवरच्या याच्याने ती धावणार आहे. ठीक आहे. कुठपासून? अहमदाबाद पासून तर धोलेरा, हे दोन्ही आपल्या गुजरातमध्ये आहे. तर ती तो पूर्ण कॉरिडॉर आहे, तर त्याला सेमी हाय स्पीड म्हटलेलं आहे. हा पहिला आहे. ठीक आहे. आणि फुल स्पीड म्हणजे किती? जवळपास 300च्या स्पीडने आपली जी बुलेट ट्रेन आहे तर ती धावणार आहे. किती? 300च्या स्पीडने. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिला स्वदेशी बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्प. आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपण आधी पण न्यूज मध्ये बघितलं असेल की मुंबई पासून तर जे आपलं अहमदाबाद आहे तिथं आपली पूर्ण बुलेट ट्रेन धावणार आहे. पण ते बुलेट ट्रेन बनवायचा प्रकल्प कुठे होत आहे? बँगलोरमध्ये. आणि हे आपण स्वतः बनवतो. ठीक आहे. जापान हेल्प वगैरे करत आहे, पण पूर्णपणे स्वदेशी असलेला पहिला प्रकल्प कुठं? बँगलोरमध्ये बुलेट ट्रेनचा. ठीक आहे. बीईएमएल चे आदित्य हाय स्पीड रेल्वे मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स आहे तिथे. ठीक आहे. तर ह्या पूर्ण जो ट्रेनचा सेट असणार आहे तर त्याचं नाव B28 आहे. ठीक आहे. आता लक्षात काय ठेवायचंय? बुलेटचा ब आणि बेंगलोरचा ब. ठीक आहे. बुलेट ट्रेन पहिल्यांदा कुठे बनत आहे? बँगलोरमध्ये. ठीक आहे. बनत आहे. बनणं वेगळं आणि धावणं वेगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिला जल तटस्थ किंवा वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो. वॉटर न्यूट्रल म्हणजे काय, की तुम्ही वॉटर जेवढं घेताय तेवढं चांगलं पण करताय. ठीक आहे. म्हणजे समजा आता ट्रेन आहे, ट्रेनला समजा 100 लिटर पाणी लागत आहे, तर ते पाणी मोस्टली ते खराब होणार, म्हणजे तिथं काही हेवी मेटल्स येतील किंवा तिथे काही म्हणजे काटे किंवा कंकड किंवा काही पण येतील. ठीक आहे. आता ह्याला शुद्धीकरण करायचे, 100 मीटर म्हणजे सॉरी 100 लिटरच्या 100 लिटर पूर्ण चांगलं करायचं आहे. ठीक आहे. तर हे म्हणजे वॉटर न्यूट्रल. आता भारतातील पहिला जल तटस्थ रेल्वे डेपो कोणता आहे? कांकडिया रेल्वे डेपो अहमदाबादचा. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवायचं आहे. कांकड म्हणजे जे खडे वगैरे असतात ना पाण्यातले, तर
पाणी अशुद्ध कसं होतं, तिथं कांकड असलेलं. ठीक आहे, तर हे पाणी में से कंकड निकालना म्हणजे ते पाणी शुद्ध होणार आणि वॉटर न्यूट्रल होणार, असं लक्षात ठेवायचं आहे. कांकडिया रेल्वे डेपो, अहमदाबाद, गुजरात. तिथे सांडपाण्यावर प्रक्रिया पुनर्वापरासाठी तंत्रज्ञानाचा वापर, तर ज्यामध्ये फायटो रेमिडिएशनचा समावेश आहे. आता फायटो रेमिडिएशन म्हणजे काय, की जे प्लांट्स किंवा जे आपले वनस्पती वगैरे असतात, तर ते वापरून आपण तिथले जे हेवी मेटल्स वगैरे आहेत ते काढत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नमो ग्रीन रेल. आता नमो ग्रीन, नरेंद्र मोदी लक्षात ठेवू शकता, नमोजी. ठीक आहे, नमोजी लक्षात ठेवायचं आहे. ते का बरं सांगतो तुम्हाला. हे नमोजी अशी पहिली रेल झाली. ग्रीन, ग्रीन म्हणजे काय, म्हणजे पोल्युशन नसणार तिथं. आता ग्रीन म्हणजे पोल्युशन नसणार म्हणजे हायड्रोजन फ्युएल सेलवर चालत आहे. कारण की आपण सायन्समध्ये वाचत असतो हायड्रोजन फ्युएल सेल, तिथून जे बाय प्रॉडक्ट निघतं, तर ते फक्त आणि फक्त हीट आणि पाण्याची वाफ किंवा वॉटर वेपर असतं. बघा, जे बाय प्रॉडक्ट असतं फक्त पाण्याची वाफ आणि उष्णता. तिथं कार्बन डायऑक्साईड निघत नाही, मिथेन निघत नाही, काही नाही निघत, फक्त पाण्याची वाफ आणि उष्णता निघते. तर भारतातील पहिली स्वदेशी पद्धतीने बांधलेली कोणती बनवलेली हायड्रोजन फ्युएल सेल कुठं, जिंद इथे बनवलेली आहे, उद्घाटन झालेलं आहे. मार्ग कोणता, जिंद, सोनीपत, हरियाणा. ठीक आहे. तर नमो ग्रीन रेल काय लक्षात ठेवायचं आहे, ग्रीन म्हणजे हायड्रोजनची, लक्षात काय ठेवायचं, हाय नमो जिंद किंवा हाय नमो जी. हाय म्हणजे हायड्रोजनवाली, नमो म्हणजे नमो ग्रीन रेल, आणि जिंद, जिंद पासून सुरुवात झालेली. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय रेल्वेचा 18वा रेल्वे झोन. आता आपल्याला वाटेल की हा 18वा झालेला आहे म्हणजे टोटल आपल्याकडे 18 झोन्स असतील, तर तसं नाही आहे. आपल्याकडे टोटल आहेत 19 झोन, आणि जो शेवटचा झोन आहे तो आहे मेट्रो रेल्वे कोलकाता झोन. म्हणजे जे आपले रेल्वेचे झोन आहेत, तर त्याच्यामध्ये जो कोलकाताची मेट्रो रेल्वे आहे, तर त्याला आपण एक सेपरेट झोन पकडत असतो. त्याच्यामुळे टोटल 19 आहेत. ठीक आहे. आता हा जो 18वा आहे, तर हा जे मेन रेल्वेचे झोन्स आहेत तर ते वाले आहेत. ठीक आहे. दक्षिण किनारी रेल्वे ही साऊथ कोस्ट रेल्वे, म्हणजे आपलं हे जे इंडिया आहे समजा, तर इंडियाच्या ह्या साईडला इथे ते बनत आहे. ठीक आहे, म्हणजे किंवा त्याला सेपरेट केलेलं आहे. आता 18 आहेत, तर हे जेवढे रेल्वे झोन्स असतात, तर तेवढे ते लोगो मध्ये ते स्टार्स दिसतात. हे ते जे स्टार्स तुम्हाला दिसतात ना, ते हे स्टार एकूण 18 आहेत. ठीक आहे. हा लोगो पण आता चेंज करण्यात आलेला आहे. बघा, मुख्यालय कुठं, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश मधलं विशाखापट्टणम आहे, तिथे 18वा रेल्वे झोन आहे. ठीक आहे. भारतीय रेल्वेच्या नवीन लोगो मध्ये 18 तुम्हाला सांगितलं, आणि हे माहितच आहे, तुम्हाला आधीच सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय रेल्वे ब्रॉड गेज विद्युतीकरण. तुम्हाला स्टार्टिंगला इथे जे होतं ते तेव्हा सांगितलं होतं काय, की 99.96% आपलं ब्रॉडगेजचं विद्युतीकरण झालेलं आहे. म्हणजे जसं पीआयबी सांगितलंय, आता ते ऑब्व्हियसली आधीच्या गव्हर्नमेंट सोबत ते कम्पेअर करणारच आहेत. तर 2014ला काय म्हणत होते ते, फक्त 20% 20 की 24% विद्युतीकरण झालं होतं, आणि आता डायरेक्ट 99.6% विद्युतीकरण झालेलं आहे आपल्या ट्रेनचं. आणि आपल्याला वाटत असेल की जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, जे विकसित देश आहेत, त्याच्यामध्ये खूप जास्त विद्युतीकरण झालेलं आहे, 100% असेल तिथे, तर तसं नाहीये. जे ब्रिटन आहे तिथं फक्त 39% आहे. ठीक आहे. आणि भारतामध्ये 100%, सॉरी 99% झालेला आहे. आणि पहिल्या नंबरवर कोणता, स्वित्झर्लंड आहे. दुसऱ्या नंबरवर भारत, किती, 99.6, आणि चीनचे 82% झालेले आहे. ठीक आहे, ब्रॉडगेजचं. त्याच्यानंतर विमान वाहतूक. विमान वाहतूक आता त्याच्यात पहिलं आहे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौ. तर इथं जे FSS आहे, FSSAI म्हणजे हे जे फूड सेफ्टी आणि सिक्युरिटीचं जे ऑथॉरिटी आहे इंडियातली, तर ते इट राईट कॅम्पस काढलेलं आहे. ठीक आहे. त्या नावाचं एक प्रमाणपत्र काढलेलं आहे, आणि ते पहिलं प्रमाणपत्र जे लखनौचं विमानतळ आहे त्याला मिळालेलं आहे. आता इट राईट कॅम्पस म्हणजे काय, कॅम्पस म्हणजे एखादी मोठं काहीतरी, आणि जिथं इट राईट म्हणजे तिथं आपलं जेवण तर भेटतंच, पण ते एकदम हेल्दी पद्धतीनं किंवा हायजिनिक राहून बनवलेलं असतं, तर त्याला इट राईट कॅम्पसचं प्रमाणपत्र मिळतं. आणि असं पहिलं विमानतळ कोणतं बनलेलं आहे, लखनौचं. ठीक आहे, म्हणजे खूप जास्त काही महत्वाचं नाही, पुढे चलू आपण. त्याच्यानंतर इझी कनेक्ट मॉडेल हे वाराणसी विमानतळाला मिळालेलं आहे. इझी कनेक्ट म्हणजे काय, की हे इंटरनॅशनल एअरपोर्टला कनेक्ट केलेलं आहे. आता कनेक्ट कोणते, आपले जे दिल्ली आहे, मुंबई आहे, ते हे मेन वाले आहेत. ठीक आहे, हे मेन विमानतळ आहेत. तर हे समजा दिल्लीचं आहे, दिल्लीपासून लंडनला जायचं आहे, तर डायरेक्ट फ्लाईट मिळून जाईल तुम्हाला. पण हे ऑलरेडी इझी आहे. ठीक आहे. पण समजा तुम्हाला वाराणसीवरून दिल्लीला जायचं, म्हणजे वाराणसीवरून तुम्हाला समजा इंग्लंडला जायचं आहे, तर तुम्हाला आधी दिल्लीला जावं लागेल, आणि नंतर इकडे जावं लागेल. तर जेव्हा वाराणसी मध्ये तुम्ही चेक इन करता, त्यानंतर परत तुम्हाला दिल्लीमध्ये जाऊन चेक इन करावं लागतं. तिथं तुम्हाला पासपोर्ट दाखवावं लागतं, वेगवेगळे कागदपत्र दाखवावं लागतात. ते न करता आता फक्त वाराणसीमध्ये दाखवण्यात येतील, त्यानंतर तुम्ही दिल्लीला जाल, त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लंडनला जाल. ते इझी केलेलं आहे पूर्ण. ठीक आहे, तर एवढंच आहे ते इझी कनेक्ट मॉडेल. पहिलं वाला कोणतं आहे, वाराणसी विमानतळ, तर तेवढं दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर किंमत निर्देशांक, जे प्राइस इंडेक्सेस आहेत, ते जे आपण WPI CPI वगैरे करत असतो ते वाले. ठीक आहे. तर पहिला आहे औद्योगिक उत्पादन निर्देशांक. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन आहे, तर प्रोडक्शन विषयी. आता औद्योगिक म्हणजे जे इंडस्ट्रीमधून जे प्रोडक्शन बाहेर निघतं, तर ते कमी निघालं, जास्त निघालं, ते वगैरे इथं बघत असतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये म्हणजे आता नवीन मालिका सुरू झाली आहे, आणि ह्याच्यामध्ये नवीन आधारभूत वर्ष आलेलं आहे. आधी 2011
12 होतं, आता 2022-23 आहे. ठीक आहे, 11/2/22-23 एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नवीन आधार वर्ष 22-23 आणि जे संकलन कोण करतं याचं, नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस. ठीक आहे, NSO कोणाच्या, मोस्पीच्या, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनच्या अंडर आहे. तर दर महिन्याला हे निघत असतं. आता नवीन मालिका जाहीर 1 जून 2026 ला सुरू झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये काही प्रमुख बदल झालेले आहे. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे म्हणजे तुम्ही जे स्टॅटिक करता त्याच्यामध्ये हे आपण जे IIP आहे तर ते फक्त 3 प्रकारे डिव्हायडेड आहे असं वाचत असतो. कोणतं कोणतं, उत्पादन किंवा ज्याला आपण प्रोडक्शन म्हणतो. ठीक आहे, सॉरी मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतर मायनिंग आणि कोणतं, वीज. वीज ठीक आहे, वीज. तर असे 3 प्रकार करत असतो. इलेक्ट्रिसिटी कोणतं, एम इलेक्ट्रिसिटी, MME. ठीक आहे, आता MMEW म्यू करायचं आहे. ठीक आहे, म्यू का बरं, कारण की आता ह्याच्यामध्ये नवीन ऍड झालेला आहे वॉटर आणि जे वेस्ट आहे, वेस्ट मॅनेजमेंट. तर असा एक चौथा कंपोनंट ऍड केलेला आहे बघा. कोणता, नवीन क्षेत्रीय व्याप्ती, सेक्टरल कव्हरेज, उत्पादन 76%, त्याच्यानंतर खाणकाम किंवा ज्याला आपण मायनिंग म्हणतो ते 11.53%, वीज किंवा जे गॅस पुरवठा आहे. हा, याच्यात आणखी एक गोष्ट, जे वीज आहे ते आधी फक्त वीज होतं आणि वीज आणि गॅस पुरवठा आता करण्यात आलेला आहे. ठीक आहे, ते किती, 10% आहे. आणि पाणी पुरवठा, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन ते 2.02% दिले आहे त्याला. ठीक आहे, तर हे नवीन ऍड केलेलं आहे. तर याच्यात तेच सांगितलेलं आहे, व्याप्ती विस्तार केलेला आहे. गॅस पुरवठा, जे वीज आहे त्याच्यामध्ये गॅस पुरवठा ऍड केलेला आहे. पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन हे जे आहे त्याला डायरेक्ट सेपरेट एक चौथा कंपोनंट म्हणून ऍड केलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये औद्योगिक उत्पादन म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये उत्पादन किती होत आहे किती होत नाहीये तर ते फक्त इथं बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे खाण क्षेत्र आहे, खाणकाम आणि उत्खनन, तर त्या क्षेत्रामध्ये पण विस्तार केलेला आहे. तर तिथे जे फक्त आधी प्रमुख खनिजच बघत होते, आणि इथं गौण गौण म्हणजे जे मायनर मिनरल्स आहेत ते बघतात, आणि जे दुर्मिळ खनिजांचं पण इथे बघत आहेत, म्हणजे जे रेअर अर्थ मिनरल्स वगैरे म्हणतो ते. म्हणजे आधी फक्त मेजर होते, आता मायनर प्लस रेअर अर्थ मिनरल्स पण आलेले आहेत. तर हे 3च्या 3 खाण क्षेत्रामध्ये आलेले आहेत. ते हे थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर वीज, आता विजेमध्ये पण हे जे वीज आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहे. काय, आधी फक्त वीज होतं, आता वीज आणि गॅस पुरवठा आलेला आहे. ठीक आहे, जुनी मालिका फक्त वीज होतं, नवीन मालिकेत वीज आणि गॅस पुरवठा आहे. आणि जे वीज आहे तर आधी फक्त नॉर्मल वीज होतं, आता त्यात 2 प्रकार करण्यात आले. काय, एक नवीनीकरणीय की किंवा ज्याला आपण रिन्युएबल म्हणतो, आणि एक नॉन रिन्युएबल किंवा अनवीनीकरणीय. ठीक आहे, नवीनीकरणीय मध्ये कोणते, जलविद्युत आहे, पवन ऊर्जा आहे, त्यानंतर सौर ऊर्जा आहे. आणि जे नॉन रिन्युएबल आहे त्याच्यामध्ये कोणते, जे औष्णिक किंवा जे आपण कोळशापासून बनवतो तर ती वीज आणि अणुऊर्जा, तर हे नॉन रिन्युएबल मध्ये आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नवीन मालिकेमध्ये जवळपास, आता हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त लिहून दिलेलं आहे, 1000च्या वरती उत्पादने आहे एवढं लक्षात ठेवा, आणि 463 वस्तू गट आहेत किंवा आयटम ग्रुप्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर घाऊक किंमत निर्देशांक, होलसेल प्राइस इंडेक्स. ठीक आहे, WPI. होलसेल, होलसेल म्हणून आपलं लक्षात येतं, तुम्ही ऐकलं असेल होलसेल, होलसेल मध्ये आपण माल घेतला, होलसेल मधून जेवढ्या पैशाला भेटलं तेवढ्या पैशात आणलं. ठीक आहे, तर ते होलसेल म्हणजे काय असतं की, म्हणजे आता एक एक काय म्हणतात, जे कंपनी असते किंवा एखादी फॅक्टरी असते, फॅक्टरी पासून आपल्यापर्यंत बिस्किट कसं येतं ते सांगतो तुम्हाला. आता ही कंपनी आहे, फॅक्टरी आहे, इथं समजा बिस्किट बनत आहे. ठीक आहे, बिस्किट कसं बनणार, गहू पासून. तर हे आधी गहू इम्पोर्ट करणार किंवा गहू आधी घेणार, विकत घेणार. तर गहू विकत घेतात, तर हे काय झालं, रॉ मटेरियल. त्यानंतर यांनी बिस्किट बनवलंय, तर बिस्किट बनवून ते विकणार कोणाला, जे होलसेलर आहेत. होलसेल ज्यांच्याकडे, म्हणजे समजा ते यांनी 50 बिस्किटचे पॉकेट आहेत, ते 50च्या 50 यांनी हे होलसेलवाल्याला विकले. ठीक आहे, तर होलसेल म्हणजे सगळेचे सगळे घेतात. ठीक आहे, तर 50ला विकले, त्याच्यानंतर ते 5 वेगवेगळ्या रिटेलर्सला देतात. रिटेलर्स म्हणजे जे आपले साधे दुकानदार असतात, जिथून आपण घेत असतो सामान वगैरे. ठीक आहे, तर ते याला 10 विकले, तर ह्याच्याकडून आपण घेत असतो. ठीक आहे, तर होलसेल, जो होलसेलवाला आहे तर त्यातला जे प्राइस मध्ये मिळतं तर ते म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. ठीक आहे, तर ह्याला जे प्राइस मध्ये समजा आधी 100 रुपयाला भेटत आहे, आता 150 रुपयाला ते बिस्किटचं पॅकेट मिळत आहेत. तर तो काय म्हणतात, ते इन्फ्लेशन किती झालं, ते प्राइस किती वाढलं, तर ते आपण इथे बघत असतो होलसेलला. ठीक आहे, तर होलसेल प्राइस इंडेक्स, घाऊक स्तरावरील वस्तूंच्या किमतीतील बदल किती होतात ते बघतायत. संकलन कोण करताय, OEA म्हणजे ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर. कशाचा, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री मधला. आता हे जे होतं ते मोस्पी, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, आणि हे जे आहे हे आहे कोणतं, ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ऍडवायझर, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री. याच्यात पण नवीन आधार वर्ष आलेलं आहे 2022-23, आधी 2011-12 होता. ठीक आहे, आणि जे CPI आहे, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, जे आपण ज्या पैशात आपण घेतो तर तेवालं इन्फ्लेशन आहे, तर ते इन्फ्लेशन आपण त्याचा पण आधारभूत वर्ष चेंज केलाय, तो 2024 ठेवलेला आहे. ठीक आहे, ते आपण मागं करंट अफेअर्स मध्ये केलं होतं. त्याच्यानंतर सुधारित WPI मालिका जारी किती,
15 जून 2026. हा, आणि WPI मध्ये वस्तूंचा समावेश नसतो. आता हे जे आहे ही गोष्ट, तर ही गोष्ट आपल्यासाठी ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण नवीन काढतोय काय, PPI. तर PPI काय ते तुम्हाला पुढे सांगतो. आता आधारित कशा, रमेशचंद, आपण लक्षात काय ठेवलं होतं, होलचंद रमेशचंद. तर हे जे आधारभूत वर्ष याचं चेंज करायचं होतं, त्यासाठी आपण रमेशचंद समिती बसवली होती. ठीक आहे, नवीनीकरणीय ऊर्जा ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता आता बघा, जे WPI आहे तर त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा त्याचे काही काय म्हणतात खराब गोष्टी आहेत. काय, तुम्हाला आधी सांगितलं, त्यात फक्त वस्तू असतात किंवा गुड्स असतात. त्याच्यात आपण जे सर्व्हिसेस आहेत, सेवा आहेत, तर ते ऍड करत नाही. सेवा म्हणजे काय, डॉक्टर झाले किंवा काही काय म्हणतात, आता टीचिंग, जसं मी टीचिंग करतोय तर ते टीचिंग हे सगळं सेवा झाली. ठीक आहे, हे सर्व्हिस सेक्टर झाले. तर हे आपण WPI मध्ये मोजू शकत नाही ना, होलसेल मध्ये तुम्ही काय सेवा देणार आहे. ठीक आहे, तर हे यासाठी आपल्याला PPI लागते. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट काय, की हे जे WPI आहे तर ते फक्त वस्तूंचा समावेश होतो, आणि इथे इनपुट कॉस्ट आहे किंवा जे रॉ मटेरियल आहे तर त्यांची कॉस्ट काय ते आपण मोजू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं दुहेरी गणना होऊ शकतं, आणि हे आता कालबाह्य होत आहे. जे आपलं IMF आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, तर त्यांनी पण म्हटलं की WPI सोडून आता आपण PPI कडे जायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण आता हे चेंज करतोय. पण आता कोणतीच गोष्ट डायरेक्टली आपण चेंज नाही करू शकत, कारण की बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. तर त्याच्यामुळे आपण ह्याला 5 वर्ष दिलेले आहे. ठीक आहे, 5 वर्षापर्यंत हे राहणार. त्याच्यानंतर WPI आपलं बंद होणार आहे. ठीक आहे, नवी सिरीज जरी टाकली तरी ते फक्त 5 वर्षासाठी राहणार आहे. सुधारित मालिका जारी झाल्यापासून WPI आणखी 5 वर्षे सुरू राहील. उद्देश काय, WPI कडून प्रोड्युसर प्राइस इंडेक्स कडे आपल्याला जायचं आहे. आता प्रोड्युसर प्राइस इंडेक्स काय ते बघू. ठीक आहे, तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, आपण एक फॅक्टरी असते, फॅक्टरीवाले रॉ मटेरियल विकत घेतात. समजा गहू घेतला आणि त्यांनी बिस्किट बनवलं. ठीक आहे, ते विकतात कोणाला, होलसेलरला. ठीक आहे, आता ही जी फॅक्टरी आहे तर फॅक्टरीकडे काही रॉ मटेरियल येतं. समजा गहू आला तर गहू समजा 50 रुपयाला घेत आहेत, आणि बिस्किट बनवून समजा ते 100 रुपयाला बिस्किट विकत आहेत. त्यांच्याकडे दोन प्राइस झाले. ठीक आहे, आता ही रॉ मटेरियलची प्राइस म्हणजे ते 50 रुपये, आधी ते 50 रुपयाला घेत आहे, नंतर 70 रुपये झाले समजा, आणि त्यानंतर बिस्किट बनवत आहे ते 100 रुपयाचे 150 रुपयाला विकायला लागले. तर हा जो प्राइस चेंज आहे तर हा दोन प्रकारे आहे. ठीक आहे, तर हा जो इनपुट आहे, काय म्हणतात, रॉ मटेरियल जो आहे, गहू आलेला आहे, तो त्यांच्यासाठी रॉ मटेरियल आहे, तर त्याला आपण इनपुट प्राइस म्हणतो. ठीक आहे, आणि जो आउटपुट म्हणजे काय, त्यांनी जे बिस्किट बनवले ते. ठीक आहे, तर ते जो प्राइस चेंज झालाय तो आपण इथं मोजू शकतो. म्हणजे दोन्ही प्रकारचे, कोणते कोणते, आउटपुट वाला जो जे होलसेलर आहे ते घेतील तो, त्यानंतर इनपुट वाला जो रॉ मटेरियल वाला. तर इथं ट्रायल इनपुट म्हटलेलं आहे त्याला. ट्रायल म्हणजे जे आता सध्या ट्रायल बेसिसवर चालू आहे, त्याला अजून पूर्णपणे इम्प्लिमेंट नाही केलेलं आहे. ठीक आहे, तर हे फक्त ट्रायल बेसिसवर चालू आहे. तर हे ट्रायल इनपुट PPI आहे. तर आणि आणखी एक तिसरं आहे कोणतं, सर्व्हिस PPI, म्हणजे याच्यामध्ये सर्व्हिसेस पण मोजणार. ठीक आहे, आता PPI म्हणजे प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, उत्पादकांना वस्तू आणि सेवांसाठी मिळणाऱ्या किमतीतील बदल मोजतो. आणि ह्याच्यामध्ये वस्तू पण असणार आहे, सेवा पण असणार आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर PPI आहे ते उत्पादनाच्या विविध टप्प्यावरून किमती मोजू शकतो, आणि निविष्ठांपासून म्हणजे जे प्रोड्युसर आहे त्यांच्यापासून तो उत्पादनापर्यंत किंमत हस्तांतरण समजण्यास मदत होते. तुम्हाला सांगितलं का बरं, कारण की जे रॉ मटेरियल आहे ते पण मोजतो, जे गहू आलं ते पण मोजतो असतो, आणि जे बिस्किट बनले ते पण मोजत असतो. तर ते पूर्ण काय झाला, पूर्ण जो प्राइस ट्रान्सफर आहे ते कसं होत आहे ते आपण इथं समजू शकतो. ठीक आहे, घटक कोणते कोणते आहेत, आउटपुट PPI, ट्रायल PPI, ट्रायल इनपुट PPI आणि सर्व्हिस PPI. आणि नवीन मालिका कधीपासून, 15 जून पासून सुरू झाली. आधार वर्ष कोणतं, 2022-23. आणि ह्याच्या आधीचं कोणतं होतं, कोणतं होतं, पहिल्यांदाच झालेलं आहे. तर कोणतं नसणारच आहे, ऑब्व्हियसली हे पहिलंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर PPI वर्सेस WPI. तर ह्याच्यातला फरक पण आपल्याला थोडासा माहिती पाहिजे. PPI म्हणजे काय, प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, आणि WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. तर PPI आहे ते उत्पादकांना मिळणाऱ्या दिल्या जाणाऱ्या, उत्पादकांना मिळणाऱ्या म्हणजे काय, की जे रॉ मटेरियल जेवढ्यांना ते घेतात ते, आणि देणाऱ्या म्हणजे बिस्किट जेवढ्या रुपयाला विकतात ते. ठीक आहे, तर ह्या किमती इथं बघतात. आणि WPI मध्ये काय, की जे होलसेलर आहे, जे बिस्किट इथून विकत घेतात होलसेलर वाल्या, तर ते. ठीक आहे, आणि इथे वस्तू आणि सेवांचा दोघांचाही समावेश आहे, आणि WPI मध्ये फक्त वस्तूचा समावेश आहे. PPI मध्ये इनपुट PPI द्वारे इनपुट कॉस्ट मोजता येते. इनपुट कॉस्ट म्हणजे रॉ मटेरियल साठी लागलेली कॉस्ट. ठीक आहे, इथे इनपुट कॉस्ट मोजता येत नाही. आणि PPI याच्यामध्ये महागाईच्या संक्रमणाचे अधिक चांगले विश्लेषण, म्हणजे जे महागाईचं ट्रान्सफर होत आहे, म्हणजे समजा रॉ मटेरियल आहे तर तिथून समजा गहू महाग झाले, 10 रुपयाचे 15 रुपयाला झाले गहू, तर ते ट्रान्सफर होऊन समजा 100 रुपयाचे 150 रुपयाला विकत आहे तुम्ही बिस्किट, तर हे जे ट्रान्सफर आहे तर ते इथे मोजता येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मोजता येत नाही, इथे दुहेरी गणना किंवा डबल काउंटिंग वगैरे होते, आणि इथे होत नाही. आता मी ते जास्त बऱ्यापैकी आपलं जे मेन लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये जास्त समजून सांगितलेलं प्रॉपरली, पण इथे पटपट सांगतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर
स्वीकारलेले मानक. तर हे IMF नी सांगितलेलं आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्यांनी सांगितले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, USA किंवा इतर पण बरेचसे देश आहेत, तर त्याच्यामध्ये आपण PPIच मोजतो. WPI आता मोजत नाही बऱ्याच देशांमध्ये, जे मेन मेन देश आहेत त्याच्यामध्ये, पण भारतामध्ये ते मोजत होते आणि आता हे कालबाह्य होत आहे आणि भारत पण 5 वर्षांनंतर ते नष्ट करणार आहे. ठीक आहे, आणि PPI आता चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर बँकिंग, वित्त आणि पेमेंट्स. तर ह्याच्यामध्ये पहिला आहे अनरजिस्टर्ड टाईप 1 NBFC RBI. ठीक आहे, RBI काढलेला आहे NBFC साठी. NBFC म्हणजे माहिती आहे आपल्याला, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज. ठीक आहे, आता ह्या कंपनीजला काय रेग्युलेशन लागतं, किती नाही म्हटलं तरी फायनान्सचं काम करतात. ठीक आहे, आता अशा काही फायनान्सच्या कंपन्या असतात, तर त्या कंपन्या कशा असतात की स्वतःचा पैसा लावतात, म्हणजे दुसऱ्या पब्लिक कडून कोणता पैसा घेत नाही. ठीक आहे, कोणतं लोन घेत नाही किंवा काय घेत नाही, तर ते NBFC ते वेगळ्या. ठीक आहे, हा आता समजा ही NBFC आहे, ठीक आहे, XYZ, तर हा स्वतःचाच पैसा लावतोय सगळा. ठीक आहे, समजा 1,500 करोड स्वतःच लावले, 1,500 करोड नाही म्हणू शकत कारण की 1,000 करोडचं लिमिट आहे. समजा 500 करोड त्यांनी स्वतःचे लावले. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्राहकांशी थेट संपर्क नाही, म्हणजे हा काही लोन देत नाही किंवा कोणत्या होम लोन देत नाही किंवा घराचं काही काम करत नाही. ठीक आहे, तर समजा हे ग्राहकाशी थेट संपर्क नाही आणि ते फक्त काही एखाद्या कंपनीला पैसे लावतोय किंवा वेगळे काही काम करतोय, तर अशी एक गोष्ट. आणि हा फक्त 5,000 कोटीचं आहे याचं पूर्ण जे काही आहे ते. ठीक आहे, तर अशा यांना रिस्क थोडी कमीच असणार ऑब्व्हियसली बाकीच्यांपेक्षा. तर आपलं RBI का म्हटलं की तुम्ही आमच्या जे रजिस्टर करून काबर स्वतःवर जास्त लावून घेता. ठीक आहे, जास्त स्वतःवर रूल्स काबर लावून घेता आणि तुम्ही तुमचं मन मोकळेपणे काम करा. त्यासाठी ते म्हटलं की अनरजिस्टर्ड टाईप 1 आपण NBFC नावाची एक वेगळी कन्सेप्ट काढू, तर त्या कन्सेप्टमध्ये हे जे लोक आहेत तर त्यांना ते लागू होईल. ठीक आहे, ही नवीन संकल्पना आणलेली आहे RBIच्या ऍक्ट नुसार. RBI ऍक्ट 1934 नुसार आता त्यांना नोंदणी आवश्यक नाही. आणि नोंदणी आवश्यक नाही म्हणजे काय, की काही राखीव निधी असतो तर त्याच्या आवश्यकतेमधून पण त्यांना सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर GRSE ला नवरत्नचा दर्जा. आता नवरत्नाचा दर्जा वगैरे काय असतो ते आपण पूर्ण सेपरेट एखादी काय म्हणतात लेक्चर किंवा एखादी सगळे एकत्र जेव्हा घेऊ, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू की नवरत्नाचा दर्जा काय असतो आणि कोणाकोणाला मिळाले, कारण की बऱ्याच याला मिळत असतात, म्हणजे दर 3-4 महिन्यांनी मिळत असतात. आता GRSE आहे तो भारताचा किती 29वा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी झालेली आहे. कोणती? GRSE म्हणजे गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स. शिप बिल्डर्स म्हणून तुम्हाला कळलं की हे काय जहाजाविषयीची काय कंपनी असणार आहे, पण ही जी कंपनी आहे ही आहे आपल्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स साठी. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर आहे. मुख्यालय कोलकाता, पश्चिम बंगाल इथं आहे. त्याच्यानंतर नेपाळमध्ये भारतीय चलनाला परवानगी देण्यात आलेली आहे. भारतीय व नेपाळी नागरिक सोबत 200 आणि 500च्या नोटा बाळगू शकतात. खूप जास्त काही महत्वाचं नाही, पण ठीक आहे. त्याच्यानंतर भारताचा नेपाळच्या NPI सोबत UPI लिंक झालेला आहे. ठीक आहे, नेपाळचा NPI म्हणजे नॅशनल पेमेंट इंटरफेस. नेपाळ पेमेंट इंटरफेस नाही, नॅशनल पेमेंट इंटरफेस नेपाळचा आहे. ठीक आहे, आणि UPI ते भारतात आपल्याला माहितच आहे, जे UPI आपण फोन पेनी किंवा गुगल पेनी करतो ते UPI. ठीक आहे, तर ते लिंक झालेलं आहे, म्हणजे तुम्ही नेपाळला गेले, नेपाळला दुकान टाकलं आणि घरी जर पैसे पाठवायचे असेल तर तुम्ही डायरेक्टली पैसे पाठवू शकता. ठीक आहे, भारत आणि नेपाळ दरम्यान क्रॉस बॉर्डर QR कोड पेमेंटला सक्षम वगैरे करत असतं ते. त्यानंतर कंबोडिया. हा, आता जे UPI आहे, तर UPI आपले बरेचसे देश आहेत इंटरनॅशनल लेवलला जे आपलं UPI अडॉप्ट करत आहेत. म्हणजे तुम्ही तिथं जाऊन QR कोड दिसला तुम्हाला दुकानामध्ये तर 10 रुपये प्राप्त हुए असं तिथं म्हणतील. ठीक आहे, कोतारमध्ये जाऊन. तर कंबोडिया, ग्रीस, तर हे इथे लागू झालेलं आहे. कुठं? 9वा देश झालेला आहे कंबोडिया. ग्रीस कितवा? 10वा देश झालेला आहे. आता हे 10च्या 10 देश आहेत, तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पाठवून देईल तुम्हाला पूर्ण मॅप सकट. ठीक आहे, कोणते कोणते आहेत, आता समजा UAE आहे, त्याच्यानंतर कतार आहे, त्याच्यानंतर कंबोडियाच्या बाजूला तो कोणता देश आहे यार, फिलिपाईन्स आहे का, जे कोणतं असेल. ठीक आहे, माझ्या एकदम आठवत नाही, तुम्हाला आपल्या टेलिग्राम आहे तिथं पाठवून देईल. ठीक आहे, त्याच्यानंतर फोनपे. फोनपे हा जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले डिजिटल वॉलेट ऍप आहे. ठीक आहे, डिजिटल वॉलेट ऍप तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ज्याच्यावर पेमेंट करता डायरेक्ट वॉलेट मधून, तर ते फोनपे. ठीक आहे, जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेला. खूप जास्त महत्वाचं नाही, पण ठीक आहे, वाचून घ्या. त्याच्यानंतर स्कायडू आता ही अशी कंपनी आहे की जी क्रॉस बॉर्डर पेमेंटला एकदम म्हणजे सेव्ह करते म्हटल्यापेक्षा इझी करतं. म्हणजे आता समजा अमेरिकेत डॉलर्स आहे आणि भारतात रुपीज आहे, तर हे डॉलर्स रुपीज मध्ये कन्व्हर्ट करून ते डायरेक्टली आपल्यापर्यंत पाठवतं. असं स्कायडू आहे. ठीक आहे, तर हे कॅनडामध्ये आंतरराष्ट्रीय पेमेंटला परवाना प्राप्त करणारं असं पहिलं भारतीय म्हणजे एक प्लॅटफॉर्म झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पे पॉइंट इंडिया नेटवर्क.
आता पे पॉईंट म्हणजे काय की गावागावात एकदम दुर्मिळ गावात जिथं बँका जाऊ शकत नाही तर तिथं हे जात आहे आणि एखादं दुकान आहे तर त्याच्यामध्ये स्वतःचं सेटअप मांडतंय आणि तिथे बँकिंग सुविधा पुरवत आहे तर ते पे पॉईंट आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत ते जे आरबीआय आहे तर त्याच्या सेंट्रलाइज पेमेंट सिस्टीम मध्ये ते सदस्य नव्हतं. सेंट्रलाइज पेमेंट सिस्टीम चे सदस्य कोणते असतात मोस्टली जे बँक्स वगैरे असतात तेच. ठीक आहे. तर ते आरटीजीएस आणि एनईएफटी सारखे जे पेमेंट प्रणाली आहे तर तिथे ते प्रवेश उपलब्ध करून दिलेला आहे आता कोणाला पे पॉईंट इंडिया नेटवर्क. ठीक आहे. आता हे मी प्रॉपर जे आपले लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ऍपवर आहेत त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. हे फक्त रिव्हिजन आहे पटपट सांगतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर दिवाळखोरी व नादारी. आता दिवाळखोरी व नादारी म्हणजे काय इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड. आता हे आपण करत असतो की 2016 आलेला आहे पहिल्यांदा आणि ह्याला टोटल आता 10 वर्ष झालेले आहे. सोबतच हे जे आहे तर ह्याच्यामध्ये आता अमेंडमेंट किंवा सुधारणा पण करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार माहिती पाहिजे. लागू कधी 2016 10 वर्ष झाली पूर्ण याला. त्याच्यानंतर उद्देश कालबाह्य नादारी निराकरण. इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय असतं की आता एखादी कंपनी आहे तर कंपनीला समजा कोणी काहीतरी क्रेडिट दिलं 100 रुपयाचं समजा पण ही जी कंपनी आहे तर ही कंपनी काही कामच म्हणजे थोडं त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते कमी कमी होत चाललंय 50 रुपयावर आले. ठीक आहे. तर हे जे व्हॅल्युएशन आहे तर हे जे त्याला कर्जदार आहेत की जे त्याला पैसे प्रोव्हाइड केलेले आधी 100 रुपये तर ते टेन्शन मध्ये येतात. तर हे झाली इन्सॉल्व्हन्सी. ठीक आहे. आणि बँक्रप्सी म्हणजे काय की ही जी पूर्ण प्रोसेस आहे तर ते प्रोसेस आपण लिगल मध्ये गेलो तर त्याला आपण बँक्रप्सी म्हणतो. ठीक आहे. तर उद्देश काय जे आपलं एनपीआय नॉन परफॉर्मिंग असेट्स आहेत की समजा आता एखादी कंपनी काढली तर कंपनी परफॉर्मच करत नाही. ठीक आहे. तर किंवा म्हणजे बरेचसे असे असतात की जे मालमत्ता काही काम करत नाही. ठीक आहे. तर ते नॉन परफॉर्मिंग असेट तर ते थकीत कर्जाची वसुली करणं ते हे सगळं याचं काम आहे. ठीक आहे. मालमत्तेचे मूल्य आता समजा ही कंपनी आहे तर त्याचं मूल्य वाढवणं वगैरे ह्याचं सगळं काम करणार आहे. ठीक आहे. आता ह्याची नियमन कोण करणार आहे IBBI म्हणजे इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी बोर्ड ऑफ इंडिया. तर हा पार्ट डायरेक्ट हे जे कोड होता तर त्याचाच कोडचा हा पार्ट होता कोणता बोर्ड. ठीक आहे. त्यानंतर हे टीके विश्वनाथन समिती लक्षात ठेवा. ह्याच्यासाठी आपण ही समिती बसवली होती आधी विश्वनाथन समिती ही डायरेक्ट विचारू शकता इम्पॉर्टंट आहे समिती. त्याच्यानंतर हे थोडं स्टॅटिकच पार्ट होतं तुमचे जे स्टॅटिकचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला. पण आता हे जे नवीन सुधारणा झाली आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. सुधारणा काय झालेली आहे धनको प्रेरित नादारी निराकरण प्रक्रिया म्हणजे काय क्रेडिटर इनिशिएटेड इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस. म्हणजे आता इन्सॉल्व्हन्सी झाली म्हणजे आता ही कंपनी डुबायला लागली तर प्रोसेस कोण सुरू करू शकत आहे जे क्रेडिटर आहेत. क्रेडिटर म्हणजे ज्यांनी ह्याला कर्ज दिलं होतं तर ते सुरू करू शकतील. पण ऍटलिस्ट त्यासाठी 51% जे क्रेडिटर्स आहेत किंवा जे कर्जदार आहेत तर ते हो म्हणायला पाहिजे. ठीक आहे. तर किमान 51% वित्तीय धनकोची समिती पाहिजे. तर हे डायरेक्ट न्यायालयात न नेता आधी फक्त न्यायालयात नेता येत होतं आता न्यायालयात न नेता ते स्वतः इनिशिएट करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप इन्सॉल्व्हन्सी आणि क्रॉस बॉर्डर इन्सॉल्व्हन्सीची पण याच्यात तरतूद आहे. ग्रुप इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय समजा आता एबीसी काहीतरी कंपनी आहे एबीसी कंपनी त्यानंतर एबीसी एंटरप्राइजेस आहे त्यानंतर एबीसी कन्स्ट्रक्शन आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पण एकाच माणसाच्या कंपन्या आहेत. ठीक आहे. तर हे ग्रुप झाला पूर्ण एक पण अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत तर आधी काय ज्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या तर वेगवेगळ्या त्याच्यावर इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस करता येत होती. पण आता कसं पूर्ण ग्रुपवर पण करता येते. ठीक आहे. त्याला आपण ग्रुप इन्सॉल्व्हन्सी म्हणतो. आणि क्रॉस बॉर्डर इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय की म्हणजे जे दुसऱ्या देशात काही असेट्स असतील तर ते पण ते आता लिक्विडेट वगैरे करू शकतो. त्याला म्हणतो आपण ग्रुप इन्सॉल्व्हन्सी आणि क्रॉस बॉर्डर इन्सॉल्व्हन्सी त्याची आता इथं तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. याची कालमर्यादा हे जे दिलं होतं त्याची कालमर्यादा 150 दिवस होती. त्यानंतर क्लीन स्लेट प्रिन्सिपल. क्लीन स्लेट म्हणजे काय की आता समजा ही कंपनी आहे ही डुबत चालली आहे 100 रुपयाचं व्हॅल्युएशन 50 रुपये झाले ह्याच्यावर काही नवीन केसेस लागले केसेस म्हणजे कोणी काही फ्रॉडचा आरोप लावला किंवा काही लावलं. ठीक आहे. ह्या कंपनीवर एबीसी. ठीक आहे. नंतर समजा जे क्रेडिटर्स आहेत किंवा जे कोणी पण आहेत तर त्यांनी ठरवलं की ह्या कंपनीला आता विकायचं कारण की ही काही बरोबर काम करत नाही XYZ ला विकली. ठीक आहे. तर XYZ काय मिळेल की ही जर मी घेतली त्यासोबत हे जे केसेस आहेत फ्रॉडचे अलिगेशन्स आहेत तर ते पण आपल्यावर येतील तर ते यायला नको म्हणून एक नवीन प्रिन्सिपल आलेला आहे क्लीन स्लेट प्रिन्सिपल. म्हणजे काय की जे केसेस आहेत ते येणार नाही फक्त जी कंपनी आहे ती कंपनी त्यांच्याकडे जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर कालमर्यादा जे एनसीएलटी आहे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. आता ट्रिब्युनल असतात जे पूर्ण हे बघत असतात हे ट्रिब्युनल्स खास यासाठी बसवलेले आहे. ठीक आहे. कंपनीसाठी तर एनसीएलटी मध्ये हे सगळे त्याचे केसेस जात असतात. अर्ज 24 दिवसाच्या आत स्वीकारायचे म्हणजे जे समजा हे क्रेडिटर आहे किंवा कोणी पण समजा केस टाकली किंवा अर्ज केला तर तो अर्ज आहे तो एनसीएलटी स्वीकारू पण शकतो फेटाळू पण शकतो पण किती 14 दिवसांच्या आत. आणि जर 14 दिवसांच्या आत जर स्वीकारला तर त्याला
त्याचं जे निराकरण आहे किंवा त्याची जजमेंट आहे ती 30 दिवसाच्या आत करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लिक्विडेशन, समजा लिक्विडेशन करायचं आहे, आता ही कंपनी आहे, कंपनीमध्ये खुर्च्या आहेत, टेबल आहे, फॅन आहे किंवा कोणती पण गोष्ट आहे, ठीक आहे, ती तिथून तो जो माल आहे तो बाहेर काढायचा आणि बाहेर विकायचा, त्याला म्हणतो आपण लिक्विडेशन. ठीक आहे. तर ते जर लिक्विडेशन करायचं वेळ आली तर 180 दिवसात पूर्ण करायचं, आणि जर 180 दिवसात पूर्ण झालं नाही तर काही कंडिशन मध्ये आपण ते 90 दिवसापर्यंत वाढवू शकतो. म्हणजे 180 प्लस 90 किती झाले, 270 पर्यंत आपण 270 दिवसापर्यंत आपण करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर एनसीएलएटी, एटी म्हणजे काय, ॲपिलेट ट्रिब्युनल. जे एनसीएलटी आहे तर त्याचे जे अपील आहे ते आपण एनसीएलएटी मध्ये नेतो आणि ते 3 महिन्यात त्याच्यावर निर्णय घ्यावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सरकारी देणी सुरक्षित धनको म्हणून स्वीकारली जाणार नाही. म्हणजे सरकार पण कधी कधी क्रेडिट देतं ना, तर ते सुरक्षित क्रेडिट आहे असं आपण समजू शकत नाही. त्याच्यानंतर ऊर्जा, खनिजे व उद्योग. ठीक आहे, एक मिनिट. हा, व्यावसायिक युसीजी कोळसा खाणी. युसीजी म्हणजे काय, अंडरग्राऊंड कोल गॅसिफिकेशन. अंडरग्राऊंड म्हणजे आपलं समजा हे जमीन आहे, जमिनीच्या खाली आपल्याला माहिती आहे तो कोळसा सापडत असतो, आणि हा कोळसा काढायसाठी आपण इथं गड्डा खणतो आणि तो कोळसा काढतो. पण आता ते काय करणार आहे, हा जो कोळसा आहे तर त्याला आता गॅसमध्ये रूपांतर करणार आणि तो काढणार. ठीक आहे. म्हणजे ते कसं करतात ते वगैरे कधी सायन्समध्ये आलं तेव्हा सांगेन. आता फक्त लक्षात घ्या, इथं हा कोळसाला गॅसमध्ये काढतात, ते नंतर कन्वर्ट करून ते आपण बाहेर काढत असतो. ठीक आहे. तर हे पारंपरिक खाणकामाची आता गरज नाही, आता ते फक्त गॅस काढणार आपण. आणि हे अशा पद्धतीचं व्यावसायिक युसीजी कोळसा खाणी आहे, तर ते आता 2 कंपन्यांना दिलेलं आहे पहिल्यांदाच. कोणत्या कंपन्या आहेत, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ऍक्सिस एनर्जी व्हेंचर्स. तर हे रेचलरला आणि चिंतलपुडी, तर हे आंध्र प्रदेशमध्ये, तर ते दिलंय रिलायन्सला. आणि जे बेपलहाड आहे आणि टांगार डिही आहे तर ते ओडिसामध्ये आहे, तर ते दिलंय ऍक्सिस एनर्जी व्हेंचर्सला. ठीक आहे. त्याच्यानंतर जोन्हागिरी सोन्याची खाण. आता ही जी सोन्याची खाण आहे, अशी सोन्याची खाण आहे की जी प्रायव्हेटला देण्यात आलेली आहे पहिल्यांदा. जे आपलं इंडिपेंडन्स इंडिया त्याच्यामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे की जे मोठ्या प्रमाणात जी सोन्याची खाण आहे मोठीवाली, तर ती एखाद्या प्रायव्हेट प्लेयर्सला दिलेली आहे. ठीक आहे. कुठे, कुर्नूल जिल्हा आंध्र प्रदेशमध्ये. लक्षात काय ठेवायचंय, जोन्याची सोन्याची खाण, जोन्या सोनं, जोन्याचं सोनं, जोन्याचं सोनं. ठीक आहे. जोन्याचं सोनं. स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिल्या मोठ्या प्रमाणावरील खासगी पद्धतीने संचालित सोन्याच्या खाणीचा प्रकल्प आहे. तर हे कोण, जिओ म्हैसूर सर्व्हिस इंडिया लिमिटेड आणि डेक्कन गोल्ड माइन्स आणि बाकीचे पण लोक आहेत, तर ते याचं संचालन करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टाटा स्टीलचे ब्लास्ट फर्नेस. आता ब्लास्ट फर्नेस तुम्हाला माहित असेल, जे आयर्न असतं तर ते आयर्न ओर्स असतात, जे इम्प्युरिटीज असतात ते काढण्यासाठी आपण ब्लास्ट फर्नेस वापरतो. तिथून मग आपल्याला प्युअर आयर्न किंवा लोखंड आहे ते मिळतं. ठीक आहे. मग त्याचं स्टीलमध्ये आपण रूपांतर करतो, तर ते टाटा स्टीलचे ब्लास्ट फर्नेस ई आहे. ई म्हणजे काय, इझी मेल्ट. ठीक आहे. तर हे जे ब्लास्ट फर्नेस आहे तर त्याच्यामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, आणि अशी नवीन टेक्नॉलॉजी आणणारं पहिलं कोण, टाटा स्टील आहे. ठीक आहे. तर हे स्थान कुठं, जमशेदपूर झारखंडमध्ये. त्याच्यानंतर सीजी सेमी ओसॅट फॅसिलिटी. ओसॅट म्हणजे काय, आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट. म्हणजे सेमी कंडक्टर पासून आपण चिप्स वगैरे बनवत असतो, तर त्या चिप्सची पॅकेजिंग वगैरे सगळं करायचं. ठीक आहे. तर ती फॅसिलिटी पहिल्यांदा नाही आहे, सानंद गुजरातमध्ये. खूप जास्त महत्वाचं वाटत नाही, पण ठीक आहे, मोदीजींनी उद्घाटन केलं होतं म्हणून जे टाकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पचपद्रा, बालोतरा, राजस्थान. तर इथे भारतातला पहिला ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. इंटिग्रेटेड म्हणजे काय, सगळं एकत्र केलेला. रिफायनरी, रिफायनरी म्हणजे आपली जे समजा पेट्रोल काढतो आपण, आतून ऑइल काढतो ना, तर ते ऑइल खूप जास्त क्रूड असतं, म्हणजे त्यात इम्प्युरिटीज खूप जास्त असतात, ते आपण डायरेक्ट गाडीत टाकून गाडी चालू शकत नाही. त्यासाठी आपल्याला रिफायनरी लागते, जेणेकरून आपण तिथून पेट्रोल काढू शकू, डिझेल काढू शकू. ठीक आहे. तर हे रिफायनरी वेगळं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पेट्रो केमिकल्स असतात, जसं की आपण इव्हन व्हॅसलिन वगैरे लावतो, तर ते पण ह्याच्यामध्ये झालं. ठीक आहे. तसे वेगवेगळे प्रॉडक्ट आहे ते सगळे इंटिग्रेट करून एकाच ठिकाणी निघणार. ठीक आहे. कुठे, पचपद्रा इथे. त्याच्यानंतर हा, आता हे विकसित कोण करताय, एचपीसीएल आणि राजस्थान सरकार. नंतर एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड. आता हे भारतातील पहिला अल्कलाईन बॅटरी उत्पादन प्रकल्प काढत आहेत, कुठं, जम्मू काश्मीरमध्ये. खूप जास्त महत्वाचं नाही, पण ठीक आहे. त्यानंतर भारतातील पहिला एकात्मिक लिथियम बॅटरी पुनर्वापर प्रकल्प. आता लिथियम बॅटरी जे आपण ईव्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल मध्ये वगैरे वापरत असतो, तर ते आता इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहेत, जे आपण कार, बाईक्स वगैरे इलेक्ट्रॉनिकच्या, तर त्या खूप जास्त वाढत आहे, आणि त्याचं जे बॅटरी आहेत तर त्या काही दिवसांनी खराब होणारच आहे. ठीक आहे. तर तो वेस्ट जायला नको, त्याचा पुनर्वापर व्हावा म्हणून हे काढलेलं आहे. विकसित कोणी केलेलं आहे, रॉक लिंक इंडिया. कुठे, सिकंदराबाद, उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे फक्त इमॅजिन करा, डोळे बंद करा आणि लक्षात घ्या की जे आपले इलेक्ट्रिकल व्हेकल आहे तर त्याची बॅटरी खराब झाली, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जाऊन ते सुधरवत आहे. ठीक आहे.
त्यानंतर व्यापार आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, हे जागतिक बँकेचे किंवा वर्ल्ड बँकेचे सुधारित इथं वर्गीकरण आहे, जवळपास दरवर्षी होत असतं. आणि ह्या वर्गीकरणाचा आधार काय असतो? दरडोई उत्पन्न, GNI. तर त्याच्यामध्ये बदल. ठीक आहे. आता हा, तर FI म्हणजे फायनान्स इयर 2027 साठी वर्गीकरण केलेलं आहे. तर त्यासाठी 2025 मधील दरडोई GNI वर आधारित असते. आता ह्याच्यामध्ये 4 प्रकार असतात. निम्न उत्पन्न म्हणजे ज्या देशाचं खूप कमी उत्पन्न आहे ते, तर $1175 पर हेड, त्याच्यापेक्षा जर कमी उत्पन्न असलं तर तो देश निम्न उत्पन्नामध्ये जाईल. त्यानंतर निम्न मध्यम उत्पन्न, तर 1176 ते 4635 पर्यंत असला तर तो निम्न मध्यम मध्ये जाईल. त्यानंतर उच्च मध्यम मध्ये 4636 ते 14375, आणि उच्च उत्पन्न म्हणजे खूप जास्त डेव्हलप्ड कंट्रीज आहेत ज्याच्याकडे खूपच जास्त पैसा आहे, तर ते 14,000 पेक्षा जास्त. ठीक आहे. तर असे देशांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि भारत कुठे मोडतो? भारत मोडतो इथे निम्न मध्यम उत्पन्नामध्ये. तर भारतात दरडोई किती आहे? 2760. आणि आपल्याला उच्च मध्यम जायसाठी परत जवळपास दुप्पट करावं लागणार आहे, दीडपट म्हणू शकता. ठीक आहे. आता भारत सांगेल तुम्हाला. आणि आता असे काही देश आहेत की जे देश आता निम्न मध्यम उत्पन्नामधून आता उच्च मध्यम उत्पन्नामध्ये झालेले आहेत, गेलेले आहेत. तर ते देश आपलं फक्त एकदा वाचून घ्यायचे आहेत. इथं ते लिहिलं नव्हतं, पण मेन लेक्चरमध्ये इथं लिहून दिलं होतं. कोणतं? जॉर्डन आहे, त्याच्यानंतर मायक्रोनेशिया आहे, त्याच्यानंतर फिलिपिन्स आहे, त्याच्यानंतर श्रीलंका आहे आणि व्हिएतनाम आहे. ठीक आहे. तर हे असे 5 देश आहेत. त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय अनुदान करार, WTO किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा. तर भारत हा WTOचा तिथे सामील झालेला आहे, हा जो मत्स्य व्यवसाय अनुदान करार आहे, किंवा फिशरीज सबसिडीज अग्रीमेंट. आता सबसिडीज आपण शेतकऱ्यांना किंवा कोणाला म्हणजे आपले जे फर्टिलायझर साठी वगैरे देत असतो. ठीक आहे. तर त्या सबसिडीज म्हणजे काय? काही पैसे देतात. म्हणजे 100 रुपयाचं खत आहे, तर गव्हर्नमेंट काय करणार? 50 रुपये त्या शेतकऱ्याला देणार आणि त्याला म्हणणार की 50 रुपये तू टाक आणि तुम्ही 100 रुपयाचं ते पूर्ण खत घेऊन घे. त्यासारखं हे जे फिशरीजचे काम करतात त्यांना पण हेच असणार आहे. ठीक आहे. तर करार कधी स्वीकारलाय? जिनिव्हामध्ये 2022 आणि अंमलात सप्टेंबरमध्ये आलाय, पण भारताने आता जाऊन त्याला रॅटिफाय केलंय किंवा साईन दिलेलं आहे. ठीक आहे. तर भारत याचा पार्ट झालेला आहे. उद्देश कोणता? हानिकारक मत्स्य व्यवसायाचे अनुदान किंवा जे सबसिडीज आहे तर ते कमी करायचे. आणि याची व्याप्ती लक्षात ठेवा, हे फक्त आणि फक्त सागरी मत्स्य व्यवसायासाठी आहे. जे इनलँड किंवा जे समुद्रात नदीतील वगैरे आहे तर ते इथे लागू होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत जहाज पुनर्वापर म्हणजे जहाजाचा जे डिसमॅन्टल करून परत बनवणं आणि त्याचा पुनर्वापर करणं, ते तर त्याच्यामध्ये भारत पहिला आहे. ठीक आहे. तर भारत जवळपास 35% भारतात एकट्यामध्ये होतं. ठीक आहे, पूर्ण जगभरात. त्यानंतर इतर ह्याच्यामध्ये पहिला आहे FY किंवा फायनान्स इयर 2025-26 मधील एकूण नवीन GI नोंदणी. तर ह्या झाल्यात 125, आणि 125च्या 25 तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही, लक्षात ठेवू शकता पण मग तुम्ही तुमचा बाकीचा सिलेबस विसरून जा. ठीक आहे. तर 125 ला आपल्याला वाचायची नाहीत, फक्त महाराष्ट्रातले कोणते तेवढं लक्षात ठेवा. लोणावळा चिखलीला मिळालेला आहे आणि रेणुका माता तांबूलला मिळालेला आहे. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे, किती? 26. ठीक आहे. मग हे एका वर्षातलं आहे, मागच्या वर्षीचं. त्याच्यानंतर ILO अधिवेशन क्रमांक 193. आता हे थोडं महत्वाचं आहे, कारण की असं पहिलं जे काय म्हणतात कन्व्हेन्शन आहे किंवा अग्रीमेंट आहे की जे प्लॅटफॉर्म वर्करसाठी आहे. ठीक आहे. ILOचं, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं. प्लॅटफॉर्म वर्कर म्हणजे काय? की जे गिग वर्कर्स असतात, जे आपले काय म्हणतात झोमॅटोवाले किंवा उबेर ओलावाले किंवा जे आपण ब्लिंकिट वरून काय मागवलं ते वाले. ठीक आहे. तर ते प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे त्यांना एक ऍप असतं ना, त्या ऍपवरून ते सगळं बघत असतात, म्हणजे तो प्लॅटफॉर्म असतो त्यांच्यासाठी, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ते काम करतात, त्याच्यामुळे त्यांना प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणतात. ठीक आहे. तर जगातील पहिले आंतरराष्ट्रीय कामगार मानक किंवा स्टँडर्ड हे डिजिटल प्लॅटफॉर्म गिग कामगारांसाठी विशेषतः तयार केलेले आहे. ठीक आहे. हे पहिलं आहे असं. ते स्वीकार आंतरराष्ट्रीय कामगार संघटना किंवा ILO किंवा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने जिनिव्हा स्वित्झर्लंड इथे झालेल्या 114व्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत केलेली आहे. त्यानंतर भारत सरकारने तटस्थ भूमिका घेतलेली आहे. आता 3 लोक असतात तिथं. ठीक आहे. फक्त गव्हर्नमेंट जात नाही. हे जे ILO आहे तर त्याचे पार्ट असणारे 3 वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक असतं गव्हर्नमेंट, म्हणजे प्रत्येक देशाची गव्हर्नमेंट. त्यानंतर असतात जे एम्प्लॉईज असतात, एम्प्लॉईज म्हणजे जे वर्कर्स असतात, वर्कर्स. आणि तिसरे म्हणजे काय? जे एम्प्लॉयर असतात, म्हणजे जे कामगारांना घेतात त्यांच्या कंपनीमध्ये, म्हणजे स्वतः कामगारवाले, स्वतः जे मालक असतात ते. ठीक आहे. तर असे 3 प्रकारचे असतात. तर आपली जी गव्हर्नमेंट आहे, इंडियन गव्हर्नमेंट, तर त्यांनी इथं काही साईनच केलेली नाही किंवा हो पण नाही म्हटलं, नाही पण नाही म्हटलं, पण हे जे बाकी दोघं आहेत त्यांनी ह्याला हो म्हटलेलं आहे. ठीक आहे. स्वीकार सांगितलं तुम्हाला. भारत सरकारने तटस्थ भूमिका घेतली, आणि जे एम्प्लॉयर आहे किंवा नियुक्ती आहे आणि जे कामगार आहेत तर त्यांनी अधिवेशनाच्या बाजूने मतदान केलेले. त्यानंतर EPFO साइट्स. आता साइट्स म्हणजे काय? सेंट्रलाइज्ड IT एनेबल्ड सिस्टीम. याचा उद्देश काय? केंद्रीकृत, एकात्मिक आणि तंत्रज्ञान आधारित EPFO सेवा देणे. EPFO म्हणजे जे एम्प्लॉईड प्रोव्हिडंट फंड वगैरे असतात ते इथे करत असतात, म्हणजे सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड करायसाठी. तर हे साइट्स आहे. ठीक आहे. EPFOचा एवढंच लक्षात ठेवा. नंतर ओडिसा, हे मरीन स्पेशल प्लॅन म्हणजे जे समुद्राच्या रिलेटेड आहे,
जे तिथलं ब्लू इकॉनॉमी म्हणू शकता त्याच्या रिलेटेड आहे, तर हे ओडिसामध्ये आहे. ठीक आहे, हे भारतातील पहिलं राज्य आहे. त्याच्यानंतर कमरा जार पोर्ट. आता आधी जे विशाखापट्टणम बंदर होतं ते असं एकमेव बंदर होतं जे 18 मीटर ड्राफ्ट क्षमता होती. आता त्याच्यामध्ये कमराजार पोर्ट पण झालेलं आहे. म्हणजे मोठे बंदर यासाठी आपल्याला खोल समुद्र लागतो. ठीक आहे, तर तो खोल समुद्र म्हणजे किती? 18 मीटरचा खोल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑलगरेट नगरपालिका. आता ही अशी पहिली नगरपालिका आहे जिने सेज विकसित केलं आहे. सेज म्हणजे काय? स्पेशल इकॉनॉमिक झोन, जो मोस्टली आपली जे गव्हर्नमेंट सेक्टर किंवा जी राज्य सरकार आहे ती करत असते, पण आता ह्या अर्बन लोकल बॉडीनी पण केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर चैतन्य सेल्फ हेल्प ग्रुप. आता असा हा पहिला सेल्फ हेल्प ग्रुप बनलेला आहे की ज्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प स्वतःच्या मालकीचा बनवलेला आहे. ठीक आहे. स्थान कुठं? व्यंकटापुरम, खम्मन जिल्हा, तेलंगणामध्ये. आता खम्मन जिल्हा वगैरे लक्षात नका ठेवू, फक्त तेलंगणा लक्षात ठेवा. त्यानंतर ब्लू बॉन्ड. ब्लू बॉन्ड निळ, निळ काय असतं? समुद्र. ठीक आहे. तर समुद्राचा रिलेटेड जे काही असेल, समुद्राच्या रिलेटेड आपण काहीतरी नवीन काय काढतोय, म्हणजे ग्रीन वालं, ग्रीन म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो त्याला, एन्व्हायरमेंट रिलेटेड आणि समुद्र रिलेटेड, तर ते काढत असताना काही आपण समजा क्रेडिट घेतोय किंवा कर्ज घेतोय, तर ते एखाद्या बॉन्डवर घेतो ना, तर ते बॉन्ड म्हणजे काय? ब्लू बॉन्ड. तर हे समुद्र सागरी क्षेत्राशी संबंधित शाश्वत प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी वापरले जाणारे कर्ज साधन आहे. ठीक आहे. सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन, हे जे कॉर्पोरेशन आहे ती अशी पहिली कॉर्पोरेशन झालेली आहे की 1,000 कोटी पर्यंतची भारतातील पहिला ब्लू बॉन्ड जिनी जारी केला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले जे इकॉनॉमी आहे तर त्याचे लेक्चर्स संपलेले आहे. चलो फिर, बाय बाय.